रोज मरे त्याला कोण रडे, आणि अशीच अवस्था झालेली आहे भिवंडी वाडा या रस्त्याची, ज्या रस्त्यावरती 2019 पासून नादुरुस्त असलेल्या या रस्त्यावरती दुरुस्तीच्या नावावरती कोट्यवधी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खर्च करण्यात आले, परंतु त्यानंतरही आजही या रस्त्याची दुरावस्था काही संपलेली नाही। आजही या रस्त्यावरती आता संपूर्ण काँक्रिटीकरणाचं हजारो कोटींचं काम सुरू आहे, परंतु ते काम सुरू असताना सुद्धा या ठिकाणी तेही सुद्धा संत गतीने, आणि म्हणूनच येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा एकदा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या माती नरक यातनाच भोगणे, कारण आजपर्यंत या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेकडो जणांचे बळी गेलेले आहेत, आणि त्या बळी गेल्यामुळे अनेकांना अपंगत्व या ठिकाणी आलेले, अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत। आजच्या घडीला सुद्धा आपण जर पाहिलं तर या रस्त्यावरती जे काम सुरू आहे ते काम सुरू असताना जी काय दक्षता घ्यायला गेली पाहिजे ती सुद्धा या ठिकाणी ठेकेदाराकडून घेतली गेलेली नाही, आणि त्यामुळेच रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। आणि आताच्या घडीला आता या रस्त्यावरती जी पाहणी केली जाते, सार्वजनिक बांधकाम विभाग असतील, स्थानिक आमदार असतील, लोकप्रतिनिधी आहेत, प्रकाश पाटील शिवसेनेचे जे नेते आहेत ते आज या रस्त्यावर उतरून पाहणी करतायत, कारण जनतेचा आक्रोश हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, आणि ते जाणेकरून लोकप्रतिनिधींना या ठिकाणी टार्गेट करतात, आणि म्हणूनच आता ते पुन्हा रस्त्यावर उतरून ते हा रस्ता नक्की कधी होईल याची पाहणी करतायत। संजय भोई, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।